सर्वांना ख्रिस्तात सलाम. शुभ सकाळ. सर्वप्रथम यहोवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा हा सुदिन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देव केला आहे. आज आपण एका वेगळ्या विषयावरती मनन आणि चिंतन करणार आहोत आणि तो विषय म्हणजे देवा मला नवजीवन दे. देवा मला नवजीवन दे. आणि त्यासाठी आपण पवित्र शास्त्रामधून स्तोत्रामधून काही वचनं ऐकूयात. तत्पूर्वी आपण प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, जिवंत देव बापा, तू महान आहेस, थोर आहेस, गौरवी राजा आहे. रात्रभर सुदर्शी झोप देऊन आजचा सुदिन तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलास. सकाळी उठल्यापासून आतापर्यंत आम्हाला सांभाळलंस, तुझी कृपा पुरवलीस, म्हणून तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. प्रिय परमेश्वरा, जी वचनं आम्हाला प्रिय परमेश्वरा तू दिलेली आहेस आजच्या या संदेशाकरिता, ते प्रत्येक वचन वाचत असताना आमच्यासाठी आशीर्वादाचा उदय आणि त्यातून उत्तम असा बोध होण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर आणि तुझ्याच पवित्र आत्म्याद्वारे आता होणारा संदेश तू विदित कर. इथून पुढची वेळ तुझ्या हाती देत ही लहान नम्र प्रार्थना धन्य तारक तुधारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो, म्हणून तू ऐकू द्या. आमीन. देवा मला नवजीवन दे. देवा मला नवजीवन दे या विषयावरती आपण काही वेळ मनन आणि चिंतन करणार आहोत. आणि त्यासाठी मी पवित्र शास्त्रामधून स्तोत्र संहिता 119, जे की पवित्र शास्त्रामध्ये स्तोत्राच्या पुस्तकांमध्ये सगळ्यात मोठं असं स्तोत्र आहे, आणि त्याच स्तोत्र 119 मधून आपण काही वचनं पाहूया. स्तोत्र करता कुठल्या कुठल्या प्रसंगी नवजीवन मागत होता आणि आपण देखील जीवन जगत असताना प्रभू परमेश्वराकडे नवजीवनासाठी एक आरोळी मारली पाहिजे, हाक मारली पाहिजे. आणि या अगोदर देखील अशी आरोळी पवित्र शास्त्रामध्ये फक्त स्तोत्राच्या पुस्तकांमध्ये स्तोत्रकर्त्यांनी मारलेली नाही, तर जुन्या करारामध्ये खूप साऱ्या संदेष्टांनी आणि नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी अशी आरोळी मारलेली आहे. आणि त्यांच्याकडूनच आपण देवबापाकडे कधी कशा प्रकारे नवजीवन मागितलं पाहिजे हे आपण स्तोत्र 119 मधून पाहण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी मी सर्वप्रथम स्तोत्र 119 मधून 25वं वचन आपल्यासाठी वाचतो. कृपया करून लक्ष द्या. स्तोत्र 119 त्याचं 25वं वचन, आणि वचन आपल्याला असं सांगत आहे, माझा जीव धुळीस मिळाला आहे, तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. जीवन जगत असताना मनुष्यांच्या जीवनामध्ये, मानवांच्या जीवनामध्ये त्यांना ज्यावेळेस ते खूप जास्त व्याकुळ होतात किंवा तणावामध्ये जातात किंवा जबाबदाऱ्यांच्या ओझ्याने दबून जातात, त्यांना असं वाटतं की ते धुळीस मिळत आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे चांगलं करत असताना देखील ज्यावेळेस कुठली गोष्ट घडत नाही तर धुळीस मिळाल्यासारखं जीवन होताना ते अनुभव घेतात. असाच अनुभव स्तोत्रकर्ता देखील घेत असेल असं देखील आपण म्हणू शकतो. आणि म्हणून तो देवबापाकडे एक आरोळी मारत आहे, हे देवा मला नवजीवन दे. देवा मला नवजीवन दे, कारण की माझा जीव धुळीस मिळत आहे. आणि म्हणून हल्ली मी सांगत असताना वारंवार हे सांगत आहे, जे वचन आपल्याला माहिती आहे, मागा म्हणजे मिळेल, ते खरोखर आपण उपयोगात आणलं पाहिजे. आणि देवबापाने आपल्याला अधिकार दिलेले आहे, आपल्याला हक्क दिलेला आहे, आणि म्हणून तो आपण हक्क आणि अधिकार उपयोगात आणला पाहिजे. खरोखर आपला जीव जर धुळीस मिळत आहे असा अनुभव आपल्याला येत असेल तर देवबापाकडे आपण नवजीवन मागितलं पाहिजे, आणि देवबाप नवजीवन दिल्यावाचून राहणार नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, स्तोत्र 119 त्याचं 107वं वचन, स्तोत्र 119 त्याचं 107 हे वचन, आणि वचन आपल्याला या रीतीने सांगत आहे, मी फार पिडलो आहे, हे परमेश्वरा तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. वचन आपल्याला सांगत आहे, स्तोत्रकर्ता म्हणतो मी फार पिडलो आहे. कुठल्या आपण कारणामुळे तो पिडला असेल त्याचं कारण नाही. जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये देखील आपण अशा प्रकारे जर अनुभव घेत असू, आपण देखील पिडलो असू, तर आपण देखील अशा प्रकारची आरोळी मारली पाहिजे, तुझ्या वचनाप्रमाणे. हे परमेश्वरा तुझ्या वचनाप्रमाणे मला तू नवजीवन दे. आणि देवबाप्पा ज्या वेळेस आपण त्याला आरोळी मारतो आणि त्या आरोळीमध्ये ज्यावेळेस खरोखर आपला दृढ विश्वास हा प्रभू परमेश्वराला अनुभवायला मिळतो, तर तो आपल्या जीवनामध्ये नवजीवन आणल्यावाचून राहत नाही. आणि नवजीवनाची आपल्या प्रत्येकाला ख्रिस्ती जीवन जगत असताना खूप जास्त प्रमाणामध्ये गरज असते. मी हे यासाठी म्हणत आहे कारण की ज्या वेळेस आपण खरोखर धुळीस मिळत आहोत, पिडलो आहोत, हा अनुभव घेतो, त्यावेळेसच त्या व्यक्तीला नवजीवनाचं महत्व विचारून पहा. आपल्या देखील जीवनामध्ये जर असे अनुभव आपल्या जीवनामध्ये येऊन गेले असतील तर त्यावेळेस देखील आपल्याला प्रभू परमेश्वराचं नवजीवन हे अत्यंत जास्त महत्वाचं असतं आणि ते आपल्याला पाहिजे असतं. परंतु त्यासाठी आपल्याला
आरोळी मारणं गरजेचं आहे. आणि म्हणून दुसरी गोष्ट वचनामधून आपण शिकलो आहोत, मी फार पिडलो आहे, तू मला नवजीवन दे. तिसरी गोष्ट आपण स्तोत्र 119 त्याचं 149 वचन पाहूया. स्तोत्र 119 आणि त्याचं 149 वचन. आणि वचन आपल्याला सांगत आहे, तू आपल्या वात्सल्यास अनुसरून मला नवजीवन दे. तू आपल्या वात्सल्यास अनुसरून म्हणजेच काय, तू आपल्या प्रीतीने, तू आपल्या ममतेने, तू आपल्या मायेने मला नवजीवन दे. ते का? कारण की मी चुकलो असेल, मी पाप केला असेल आणि त्याकरिता प्रभू परमेश्वर तुझी प्रीती, तुझं प्रेम, तुझी माया माझ्यावरती प्रकट कर. वात्सल्याचा अर्थ जर पाहायला गेलं तर जशी आई आपल्या मुलावरती प्रेम करते तसाच वात्सल्याचा अर्थ होतो. आणि म्हणून माया आणि ममता ह्या दोन्ही शब्दांचा उपयोग मी यावेळेस केलेला आहे. कारण की कदाचित मी चुकलो असेल, माझ्याकडून पाप झाले असेल, मी तुझ्या विरुद्ध गेलो असेल देवा, तरी देखील तू काय कर, मला नवजीवन दे, मला सोडू नको, मला टाकू नको. आणि प्रभू परमेश्वराचं वचन आपल्याला जुन्या करारामध्ये देखील आणि नवीन करारामध्ये देखील पाहायला मिळतं की तो आपल्याला कधीच सोडत नाही, तो आपल्याला कधीच टाकत नाही. आणि म्हणून आपण प्रभू परमेश्वराकडे एक आरोळी मारली पाहिजे, कारण की तोच संदेशाचा विषय आपण घेतलेला आहे. हे देवा मला नवजीवन दे. नवजीवनाची गरज आज आपल्या प्रत्येकालाच आहे. जीवन जगत असताना ज्यावेळेस आपण तणावामध्ये असतो, आजारपणामध्ये असतो, जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामध्ये असतो, इतर दडपणामध्ये असतो, त्यावेळेस आपल्याला प्रभू परमेश्वराचं नवजीवन हेच एक उभारी देऊ शकतं. इतर कुठलाच पर्याय या भूतलावरती मानव जातीसाठी नाही, हे मी आपल्याला सांगत आहे. आणखीन 2 वचन वाचून मी या ठिकाणी थांबतो. आणि चौथी गोष्ट ती आपण पाहूया. स्तोत्र 119 त्याचं 154 वचन. स्तोत्र 119 त्याचं 154 वचन. आणि वचन आपल्याला सांगत आहे, मला मुक्त कर, तू मला नवजीवन दे. मला मुक्त कर आणि मला नवजीवन दे. मुक्त कशापासून? आपण वेगवेगळ्या बंधनामध्ये असतो, विचारांच्या, तणावाच्या, व्यसनाच्या किंवा त्याच्या पलीकडे इतर कुठलेही बंधन आपल्यावरती निश्चितपणे जर असेल तर देवबाप्पाकडे मुक्त कर म्हणून देखील मागितलं पाहिजे. आणि त्यानंतर नवजीवन मागायला विसरलं नाही पाहिजे. या संदेशामधून एक गोष्ट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची आहे, ती म्हणजे प्रार्थनेमध्ये, रोजच्या प्रार्थनेमध्ये आपण ते नवजीवन मागितलं पाहिजे. तो अधिकार आणि तो हक्क आपल्याला दिलेला आहे, म्हणून आपण तो उपयोगात आणला पाहिजे. नवजीवन आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. आणि या आधुनिक काळामध्ये जीवन जगत असताना ह्या युगामध्ये खूप जास्त गरजेचं आहे. नवजीवनाशिवाय आपण आपल्या भूतलावरचा प्रवास सुखा समाधानाचा करू शकत नाही, शांतीचा करू शकत नाही. सुख, समाधान, शांती आपल्याला जर पाहिजे असेल तर त्याकरिता प्रभू परमेश्वराचं नवजीवन हे अत्यंत महत्वाचं आहे. आता 5वं वचन सांगतो आणि ते वचन स्तोत्र 119 त्याचं 156 वचन. आणि वचन आपल्याला सांगत आहे, तुझी करुणा थोर आहे, तू आपल्या निर्णयांना अनुसरून मला नवजीवन दे. तुझी करुणा थोर आहे, तू आपल्या निर्णयांना अनुसरून मला नवजीवन दे. म्हणजे प्रभू परमेश्वराच्या निर्णयांना अनुसरून आपण त्या ठिकाणी देखील काही बदल करू शकतो. इतका देखील तो अधिकार आपल्यापर्यंत त्याने दिलेला आहे. आणि तो अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मिळालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपला आणि देवाचा समेट केलेला आहे. आणि मग आपण का त्याला आरोळी मारू नये? आज जर आपल्याला गरज आहे, नवजीवनाची गरज आहे, तर आपण त्याला आरोळी ही मारली पाहिजे. आता आरोळी म्हणजे काय? प्रार्थनेमध्ये आपण ज्या गरजा मांडत असतो ना, ही गरज, ती गरज, ती गरज, त्यासहित नवजीवन हे देखील आपण मागितलं पाहिजे. मागितल्यानंतर तो देतो. आणि म्हणूनच तोच म्हणत आहे, त्यानेच सांगितलेलं आहे पवित्र शास्त्रातील वचनामध्ये, मागा म्हणजे मिळेल. आणि ते निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये सत्य असं उतरल्याशिवाय राहणार नाही, सत्य असं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आजपासून जी प्रार्थना आपण करू, त्या प्रार्थनेमध्ये आपलं जीवन सुखाचं, समाधानाचं आणि शांतीचं होण्यासाठी नवजीवन मागूयात. हे देवा मला नवजीवन दे. ह्या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करू आणि आपल्याला तो त्याचं नवजीवन देऊ. प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, जिवंत देवबाप्पा, तू महान आहेस, थोर आहेस, गौरवी राजा आहे. प्रिय प्रभू, जो बोध आम्हाला तू आज तुझ्या पवित्र वचनामधून केलास, प्रिय परमेश्वरा, त्यामधून तू वारंवार सांगितलंस, प्रिय परमेश्वरा, तू मला नवजीवन दे असं स्तोत्र करता म्हणत आहे. आणि आम्ही देखील तशी आरोळी आमच्या पिढीपासून प्रिय परमेश्वरा आम्हाला तू सोडवण्यासाठी, आम्हाला मुक्त करण्यासाठी, आमच्या समस्यातून सोडवण्यासाठी, प्रिय परमेश्वरा संकटातून सोडवण्यासाठी, प्रिय प्रभू ओझ्याखाली जर आम्हाला स्वतःला पाहत आहोत तर त्यामधून बाहेर निघण्यासाठी आणि आमचं जीवन सुखाचं, समाधानाचं, शांतीचं होण्यासाठी आम्ही देखील प्रिय परमेश्वरा या प्रार्थनेद्वारे
आणि त्यानंतर देखील जी प्रार्थना करू त्यामधून तुला आरोळी मारत प्रिय परमेश्वरा मोठ्या दृढ विश्वासाने म्हणतो, हे देवा, हे प्रभू परमेश्वरा, आम्हाला नवजीवन दे. त्याची आम्हाला नितांत गरज आहे. आणि त्या नवजीवनाद्वारे प्रिय परमेश्वरा आमच्या जीवनामध्ये प्रिय प्रभू तुझं सामर्थ्य प्रकट कर, तुझं आरोग्य प्रकट कर, प्रिय परमेश्वरा तुझी शक्ती प्रकट कर आणि ती आमच्या शरीरामध्ये संचार होऊ दे. आणि फक्त शारीरिकरित्या नाही तर आध्यात्मिकरित्या देखील प्रिय परमेश्वरा आम्हाला तू एक नवीन उभारी दे. आणि खरोखर नवजीवनाचा अनुभव प्रतिदिनी घेण्यासाठी आजपासूनच प्रिय प्रभू तू आम्हाला सज्ज कर. पुन्हा एकदा आम्ही जसे आहोत तसे तुझ्या अधीन आणि स्वाधीन होत ही लहान नम्र प्रार्थना धन्यतारक उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणून तू ऐकते त्या. आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवापणी दिलेली शांती तुमची अंतकरणे आणि मने देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यात ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि आता सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.